मुंबईत माझगाव डॉक जवळच्या फ्रीवेवरती तुफान वाहतूक कोंडी झालेली आहे। आपल्याला माहिती आहे मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे आणि त्याच निमित्त राज्यभरातून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झालेत आणि त्यानंतर सगळीकडेच वाहतूक कोंडी झाली आहे। निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निकेश, सध्याची काय तिथली परिस्थिती? नक्कीच मनोज जरांगे पाटील यांचं एकीकडे जर आपण पाहिलं तर आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनाचा फटका जो आहे तो मुंबईच्या प्रत्येक रस्ते वाहतुकीवरती पडलेला पाहायला मिळतोय। मी सध्या आहे मुंबईच्या माझगाव डाकूवरच्या या फ्रीवरती। या रोडवरती जर पाहिलं तर दोन्ही रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। आंदोलनकर्ते जे मुंबईच्या दिशेने सकाळपासून जे येत होते ते सगळ्यांची वाहनं जे आहेत ते या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। अजून हजारोंच्या संख्येने वाहनं असतील किंवा आंदोलनकर्ते जे आहेत ते याच ठिकाणी उभे असलेले पाहायला मिळतात। काही आंदोलनकर्ते जे आहेत ते रस्त्यातच बसून जेवण करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहेत ते संपूर्ण रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळते। अशीच परिस्थिती जी आहे ती संपूर्ण मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावरती पाहायला मिळते। गणेशोत्सव आहे, गणेशोत्सवानिमित्त देखील अनेक भाविक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने येत असतात। त्यांना देखील या आंदोलनाचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हे दोन्ही रस्ते जे आहेत ते प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अडकून पडलेले आहेत। अनेक वाहनं जे आहेत ते या रस्त्याच्या कडेला उभे आहेत। पोलिसांची ही संपूर्ण वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दमछाक होताना पाहायला मिळते। अनेक जे छोटे रस्ते असतील किंवा मोठे रस्ते असतील त्याच्यावरती जरी वाहतूक कोंडी नसेल तर जे महत्त्वाचे जे रस्ते जे मुंबईमध्ये जोडणारे रस्ते त्या दोन्ही रस्त्यांवरती जे आहेत ते अशा प्रकारची वाहनं जी आहेत ती तासनतास अडकून पडलेली पाहायला मिळतात। वाहतूक पोलिसांकडून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे, मात्र तो प्रयत्न देखील ठरताना आपल्याला पाहायला मिळतो। तासांपासून वाहतूक कोंडी सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।